आज आम्ही ओडोदा शिवारामध्ये एका शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करत असताना या ठिकाणी आलो आहेत। नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीकडून आम्ही या शेतकऱ्याला या बागासाठी काही महिन्यापूर्वी आपली संपूर्ण औषधी जी आहे ते दिलेले आहेत। टप्प्यामागे टप्पा म्हणजे एक डोस मागे दुसरा डोस कोणता घ्यावा, कसा घ्यावा, या सगळ्या गोष्टी त्या शेतकऱ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी ऐकलेल्या आहेत। आणि आज बागाची परिस्थिती सुद्धा आपण बघतोय की बागामध्ये काय परिवर्तन आहे। ॲज अ शेतकरी म्हणून मी त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। साहेब नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? माझं नाव देवीदास बलवंत भुते। देवीदास बलवंत भुते। साहेब कुठले तुम्ही प्रॉपर? राहणार ओडोदा। ओडोद्याचे। बरं, हे जे बाग आपल्याला दिसते तर या बागाला आपण आपल्या औषधीपैकी कोणती कोणती औषधी घेतली होती? तुमच्या औषधीपैकी रॅपअप घेतलं होतं, बाय 99 घेतलं होतं, स्टीमरीच। बरं, हे जे संपूर्ण औषधी समजा घेतले NPK वगैरे हे औषधी तुम्ही घेतली, घेतल्यानंतर तुमच्या बागाला कुठं करप्यासारखं किंवा कोणत्या तरी प्रादुर्भाव आहे असं जाणवलं का साहेब? नाही, कोणत्याच प्रकारचं जाणवलेलं नाही आहे। बरं, तुमच्या आजूबाजूच्या काही बाग आहेत त्या ठिकाणी असं वाटते का की कुठंतरी काहीतरी व्हायरस आहे किंवा बुंद्याची साईज कमी जास्त आहे असं वाटते का? का तुमचं बेटर वाटते का इतरांचं बेटर वाटते जे रासायनिक पद्धतीने जमिनी करतात पूर्ण? नाही, आमचं बेटर वाटते। रासायनिक पद्धतीवाल्याचा बुंदा थोडा लहान आहे। बरं, म्हणजे जो रासायनिक पद्धतीने ज्यांनी केलेला आहे त्याच्या बुंद्याची साईज जी आहे ते बुंद्याची साईज अति अल्प आहे। परंतु आज तुम्ही तुमच्या बुंद्याची साईज जर आपण बघतोय तर या ठिकाणी आपण बघू शकता की बुंद्याची साईज ही एकदम बढिया म्हणजे असा बुंदा झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपण चांगल्यात चांगल्या प्रकारची रास जी आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत। याबद्दल कोणत्याच प्रकारची शाश्वती से आहे ते कमी करता येत नाही। आपण ह्या ठिकाणी बघतोय बागाची साईज बघा, खालचं पान जर थोडंसं सोडलं तर वरचे संपूर्ण पानाची साईज एकदम टपोरे मोठे पानं जे आहेत ते झालेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। पानामध्ये अंतरी जे आहे ते अंतरी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। तुम्ही या ठिकाणी बघा, प्रत्येक खोड बघा की या प्रत्येक याचा जो आहे ते बुंद्याची साईज बघू शकता तुम्ही किती मोठी। प्रत्येक असं एक नाही, हे तर आम्ही एकदम काठावरती आहोत। आतमध्ये जर बघायला गेलो तर त्याच पद्धतीचे संपूर्ण जे आहे ते खोडाची जाडी किंवा बुंदा जो म्हणतो आपण तो झालेला या ठिकाणी आपण पाहायला मिळते। तर भुते साहेब, तुम्ही आपली ही खतं औषधी घेऊन समाधानी आहात का? हो सर। काही असं प्रॉब्लेम नाही? बरं बरं, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता की हे औषध त्या शेतकऱ्यांनी वापरावं का नाही वापरावं? वापरावं, शेतकऱ्यांनी वापरावं ना? म्हणजे तुम्ही खुश आहेत? ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर, धन्यवाद।